Hello friends, you are welcome to my YouTube channel, that is Learn with Khemraj sir. Friends, today in this video we are going to learn the lesson His First Flight, the second part. या व्हिडिओच्या आधी आपण या धड्याचा एक पहिला व्हिडिओ आपण तयार केलेला आहे, YouTubeला माझ्या चॅनलमध्ये आहे, तो तुम्ही पाहून घ्या. आणि धडा मोठा असल्यामुळे आपण त्याचा सेकंड पार्ट या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही पहिल्यांदाच माझ्या चॅनलला भेट दिली असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. निश्चितच तुम्हाला मी ज्या पद्धतीने मी एक्सप्लेन केलेला आहे तुम्हाला आवडेल. आणि या लेसनवरती 4 ते 5 ऍक्टिव्हिटी शीट मी काढलेल्या आहेत फॉर 10 मार्क्स, आणि त्या सुद्धा पीडीएफच्या फॉर्ममध्ये मी तुम्हाला शेअर करून टाकेल. जर तुम्ही माझ्या व्हॉट्सअप नंबरवरती मला तुम्ही मेसेज केला तर मी व्हॉट्सअप नंबर माझा देत आहे, तुम्ही मला व्हॉट्सअप करा आणि या पाठाच्या ज्या प्रॅक्टिस पेपर्स आहेत, पीडीएफ आहेत, त्या तुम्ही मिळवू शकता. किंबहुना तुमच्या संपूर्ण सिलेबसमध्ये जे लेसन्स पोएम्स आहेत त्या सर्वांच्या ऍक्टिव्हिटी शीट मी काढलेल्या आहेत, तर तुम्हाला हव्या असतील तर मला कॉन्टॅक्ट करू शकता. सो कम ऑन, लेट अस स्टार्ट. द टायटल ऑफ द लेसन इज हिज फर्स्ट फ्लाइट. या धड्याचा शीर्षक होता हिज फर्स्ट फ्लाइट, म्हणजे त्याने घेतलेली पहिली झेप किंवा त्याने केलेली पहिली उडान. तर एक शीगल नावाचा पक्षी आहे आणि तो उडायला कसा घाबरत होता आणि त्याच्यामुळे त्याला त्याच्या आईवडिलांनी, त्याच्या पॅरेंट्सनी आणि त्याच्या बहीण भावांनी कशा पद्धतीनं त्यानं उडला पाहिजे म्हणून प्रयत्न केला, हे सगळं पहिल्या व्हिडिओमध्ये आपण शिकलेलो आहे. आता आपण उर्वरित भाग त्याचा आपण पाहूया. तर इथपर्यंत आपण विद्यार्थी मित्रांनो, इथपर्यंत आपलं झालेलं होतं आणि आता याच्या पुढे आपण स्टार्ट करू. तर इथे आपण थोडं मागे जाऊ की त्या ठिकाणी तो सीगल पक्षी जो बसलेला होता त्याला उडता आलं पाहिजे म्हणून त्याच्या मदरने एक फिशचा तुकडा आपल्या चोचीमध्ये पकडला आणि त्याला ती प्रिटेंडिंग करत आहे, खाऊ तर घालत नाही, परंतु तिने आणला आणि त्याच्यामुळे त्याला वाटते की आता मला खायला मिळेल, परंतु तिने तो काही त्याला दिला नाही. तर पुढे गा 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 ही क्राईड बेगिंग हर टू ब्रिंग हिम सम फूड. आता हा एक विशिष्ट प्रकारचा आवाज काढत आहे शीगल. गा 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 ही त्यांची पक्ष्यांची भाषा झाली. एक विशिष्ट आवाज काढला, याचा अर्थ कदाचित कम हिअर म्हणजे इकडे ये असं आपल्या आईला तो बोलावत असेल. ही क्राईड बेगिंग हर टू ब्रिंग हिम सम फूड. तो आपल्या आईला खूप रिक्वेस्ट करू लागला. बेगिंग म्हणजे स्ट्रॉंग रिक्वेस्ट करू लागला. कशासाठी? टू ब्रिंग हिम सम फूड्स, काही अन्न चारण्यासाठी किंवा देण्यासाठी. गा कोल आ, त्याच्या आईनं काय आवाज काढला? गा कोल आ म्हणजे कदाचित नो नाही म्हणजे नाही, नेव्हर वगैरे अशा प्रकारचे ते शब्द असू शकतात. लेखकाने हे वापरलेले आहेत, परंतु ती पक्ष्यांची भाषा, कदाचित तिला नाही म्हणायचं असेल. शी स्क्रीम्ड बॅक डेरिशिवली. ती त्यानं ओरडल्यानंतर ती पण ओरडते. डेरिशिवलीचा अर्थ दिलेला इथं इन अ मॅनर शोविंग समवन दॅट शी ऑर ही इज स्टुपिड, म्हणजे तू मूर्ख आहेस, मी तुला खायला देणार नाही, अशा प्रकारचं तिने सुद्धा आवाज काढला आणि त्याला आपल्या भावना तिने दाखवल्या. बट ही केप्ट कॉलिंग प्लेंटिवली, परंतु तो सतत एक्सप्रेसिंग सॉरो, आपले दुःख व्यक्त करत तो सतत तिला बोलवत राहिला, ओरडत राहिला. अँड आफ्टर अ मिनिट आर सो ही अटर्ड अ जायफुल स्क्रीम. आणि असाच 1 मिनिट आर त्याच्यापेक्षा अधिक 1-2 मिनिटापर्यंत असाच तो त्या ठिकाणी ओरडत राहिला आणि मग त्याने एक जायफुल, अत्यंत आनंदभरात एक किंचाळी त्यांनी मारली. हिज मदर हॅड पिक्ड अप अ पीस ऑफ फिश. त्याने का किंचाळी मारली तर त्याच्या आईनं एक मासोळीचा तुकडा आपल्या पायामध्ये तिने उचललेला होता. अँड वॉज फ्लाइंग अक्रॉस टू हिम विथ इट. आणि तो मासोळ्याचा तुकडा घेऊन ती त्याच्याकडे उडायला लागली होती आणि त्याच्यामुळे ती मासोळीचा तुकडा घेऊन आता याच्याकडे येत आहे, म्हणून माझी आई आता जवळ आली आणि मला खायला देईल, या आशेनं किंवा या आनंदानं तो आनंदभरात किंचाळ्या मारत आहे. ही लिंड आउट इगरली. मोठ्या उत्सुकतेने त्यांनी खाली मान वाकवली.
टॅपिंग द रॉक विथ हिज फीट्स, आपले पाय सुद्धा त्या दगडावरती आपटत आहे. जसं लहान मुलगा एखादा तुम्ही त्याला खाऊ घेऊन या बाजारातून, तर ते पाहता बरोबर तो कसा नाचायला लागतो, त्याप्रमाणे हा आपले पाय त्या दगडावर आदळत आहे, म्हणजे एक प्रकारे डान्सिंग करत आहे. ट्राईंग टू गेट नियरर टू हर ॲज शी फ्ल्यू अक्रॉस, आणि ती त्याच्या अवतीभोवती फिरत आहे, म्हणजे उडत आहे, परंतु हा तिच्या अधिक जवळ पोहोचण्याचा प्रयत्न करत तो त्या ठिकाणी पाय आपटत आहे किंवा नाचत आहे. बट वेन शी वॉज जस्ट अपोजिट टू हिम, परंतु जेव्हा ती अगदी त्याच्या विरुद्ध बाजूला आली, म्हणजे उडत उडत त्याच्या जवळ आली, त्याच्या पाठीमागे, शी हाल्टेड, ती थांबली, म्हणजे जवळ पोचली नाही, अगदी त्याच्या क्लोज गेली नाही, तर तिथे जाऊन ती थांबली. अँड हर विंग्स मोशनलेस, आणि आता मात्र तिच्या पंखांची गती थांबलेली होती. तिचे पंख मोशनलेस म्हणजे गतिहीन झालेले होते. म्हणजे काय की तिनं आता पुढे उडणं थांबवलेलं होतं, ती तशीच तिथे लटकून होती. द पीस ऑफ फिश इन हर बीक ऑलमोस्ट विदिन रीच ऑफ हिज बीक, आणि तिच्या चोचीमध्ये असलेला किंवा तिच्या पायामध्ये असलेला जो काही मासोळीचा तुकडा होता, तो अगदी त्याच्या चोचीपर्यंत पुरेल इतक्या अंतरावरती होता. म्हणजे जवळपास ऑलमोस्ट टू रीच हिज बीक, म्हणजे जवळपास त्याच्या चोचीला चोच पुरेल इतक्या जवळपर्यंत तिने तो घेऊन गेली. ही वेटेड अ मोमेंट इन सरप्राईज, आणि आश्चर्य व्यक्त करत ती एक क्षण त्या ठिकाणी थांबली. वंडरिंग व्हाय ही आर शी डिड नॉट कम नियरर, आता तिला असं वाटलं होतं की मी हा मासोळीचा तुकडा घेऊन याच्या जवळ पोचली की हा धावतच येईल किंवा पंखांची फडफड करेल आणि पटकन माझ्या चोचीतलं जे मासोळीचा तुकडा आहे तो आपल्या चोचीमध्ये पकडेल, परंतु तसं काही झालं नाही, म्हणून तिला आश्चर्य त्या ठिकाणी त्याचं वाटत आहे. अँड देन मॅडन्ड बाय हंगर, आणि मग मात्र अगदी अगदी भुकेनं व्याकुळ झालेला होता, तो भुकेनं वेडावलेला होता, आणि त्याच्यामुळे ही ड्यूड ऍट द फिश, आणि त्या मासोळीकडे, त्या तुकड्याकडे त्याने ड्यू केलं, म्हणजे झेप घातली. विथ अ लाऊड स्क्रीम ही फेल आउटवर्ड्स अँड डाऊनवर्ड्स इन टू स्पेस, आता जशी त्याने झेप घेतली तसंच त्याच्या लक्षात आलं की, आणि त्याने एक लाऊड स्क्रीम म्हणजे खूप जोरात किंचाळी मारली. कशासाठी? तर ही फेल आउटवर्ड्स अँड डाऊनवर्ड्स इन टू स्पेस, तो आता असा म्हणजे तिथून उडाला, त्या कपारीवरून उडाला, तर आता तो असा आसमंतामध्ये, म्हणजे ना खाली त्याचे पाय लागलेले आहे जमिनीला म्हणजे दगडावरती, आणि ना त्याला कुठला आधार आहे, आता तो असा वर म्हणजे उडत आहे. तर त्याला ते लक्षात येताच खालीवर तो गटांगड्या खात आहे हे त्याला लक्षात आलं, आणि म्हणून त्याने एक जोरदार किंचाळी मारली. देन अ मॉन्स्ट्रस टेरर सीज्ड हिम अँड हिज हर्ट स्टूड स्टील, आणि त्याच वेळी एक मॉन्स्ट्रस म्हणजे शॉकिंग, धक्कादायक भीती त्याला निर्माण झाली, धक्कादायक भीतीनं त्याला ग्रासलं. अँड हिज हर्ट स्टूड स्टील, आणि त्याच्या म्हणजे पुढे आता काहीतरी धोका आहे आपल्या जीवाला असं त्याला वाटलं, आणि त्याच्यामुळे त्याचं जे हर्ट आहे अंतःकरण ते स्टूड स्टील, म्हणजे त्याचे अंतःकरण स्तब्ध झालं, स्थिर झालं, म्हणजे धोका घडत आहे असं त्याला वाटल्यामुळे. ही कुड हिअर नथिंग, त्याला काहीच ऐकायला येऊ शकत नव्हता, तो म्हणजे अगदी काय म्हणून कन्फ्युज्ड झालेला होता, काही त्याला कुठला आवाज त्याच्या कानात येत नव्हता. बट इट ओनली लास्टेड अ मिनिट, परंतु ही जी घटना आहे किंवा गोष्ट आहे ही फक्त 1 मिनिट पर्यंतच चालली, कारण पुढे त्याची काहीतरी धडपड वाढली, कारण खाली समुद्र आहे, खाली समुद्राचं पाणी आहे अथांग, आणि आता त्याचा आधार त्या प्लेटूवरून, त्या लीजवरून सुटलेला आहे, म्हणजे तो पुढे झेपावलेला आहे, त्याच्यामुळे आता पुढे काहीतरी त्याची धडपड होईल. तर ही गोष्ट फक्त 1 मिनिट पर्यंत चालली, आणि पुढे द नेक्स्ट मोमेंट ही फेल्ट हिज विंग्स स्प्रेड आउटवर्ड्स, आणि मग लगेच त्याच्या असं लक्षात आलं की ऑटोमॅटिकली आपोआप त्याचे जे पंख होते ते पसरल्या गेले, हे त्याच्या लक्षात आलं. त्याला म्हणजे ते मला हे केलं पाहिजे हे त्याला नाही वाटलं, पण ऑटोमॅटिकली ते आपोआप त्याचे पंख फैलल्या गेले, पंख पसरले, आणि बाहेर पंख फैलवल्यामुळे किंवा पसरल्यामुळे मग तो त्या ठिकाणी स्थिरावला. द विंड रस्ड अगेन्स्ट हिज ब्रिस्ट फिदर्स, आणि त्याने पंख पसरवता बरोबर जी हवा आहे, वारा आहे, तो त्याच्या पंखाखालून
त्याच्या पिसांखालून वाहून जाऊ लागला आणि त्याची जी ब्रिस्ट आहे म्हणजे त्याच्या छातीला म्हणजे त्याच्या विरुद्ध दिशेला हवा वाहत आहे असं त्याला भास झाला. देन अंडर हिज स्टमक, त्याच्या पोटाला हवा लागली, अँड अगेन्स्ट हिज विंग्स, आणि मग पंखांना हवेचा विरोध होत आहे असं, म्हणजे कारण पक्षी जो पुढे उडतो तेव्हा तो हवेला चिरत, हवेला प्रतिकार करत तो पुढे जात असतो, तरी हा त्याला अनुभव त्या ठिकाणी यायला लागला. ही कुड फील द टिप्स ऑफ हिज विंग्स कटिंग थ्रू द एअर, आणि त्याच्या लक्षात आलं, त्याला असा भास झाला की ही ते जे काही घडत आहे हीच एक टीप आहे किंवा हीच एक पद्धत आहे, हीच एक गोष्ट आहे की जी आपल्याला उडायला मदत करते. काय तर हवेला कटिंग करत, वाऱ्याला कापत कापत, आपल्या पंखांची फडफड करत पुढे जायचं असते आणि उडायचं असते, ही गोष्ट त्याच्या लक्षात आली. ही वॉज नॉट फॉलिंग हेडलॉंग नाऊ, आणि आता मात्र तो डोक्याच्या भारावर पडणार नव्हता, कारण की तो आता पंखांची फडफड करून उडायचं कसं ही गोष्ट लक्षात घेऊ लागला किंवा त्याला समजू लागली. ही वॉज शोरिंग ग्रॅज्युअली डाऊनवर्ड्स अँड आउटवर्ड्स. आता तो शोरिंग म्हणजे थोडी भरारी मारत आहे, ग्रॅज्युअली म्हणजे हळूहळू हळूहळू झेप घेत आहे, भरारी मारत आहे. डाऊनवर्ड्स अँड आउटवर्ड्स म्हणजे खालीवर खालीवर अशा प्रकारे त्याची आता भरारी झेप त्या ठिकाणी सुरू आहे. ही वॉज नो लॉंगर अफ्रेड, आणि आता मात्र त्याची भीती नष्ट झालेली आहे. तो आता म्हणजे त्या घाबरलेला नाही आहे, त्याची जी भीती होती ती आता नष्ट झाली. ते असंच होत असते की कुठल्याही गोष्टीची भीती मनात असली की ते काम करायला, ती गोष्ट करायला आपलं मन पुढे जाऊ देत नाही. पण एकदा का त्या कामामध्ये आपण हात घातलं की मग आपल्याला त्या कामातली किंवा त्या गोष्टीतली जी काही मनावर असलेली भीती किंवा दडपण असेल ते निघून जाते, आणि मग आपण त्या कामामध्ये आपलं मन लावलं की ते काम अगदी सोपं वाटायला लागते. आणि तशीच गोष्ट त्याच्या बाबतीत घडली आहे. ही जस्ट फेल्ट अ बीट डिजी. फक्त एकच गोष्ट होती की त्याला थोडंसं म्हणजे पडल्यासारखं, किंवा म्हणजे डिजीचा अर्थ या ठिकाणी दिलेला आहे, हॅव्हिंग अन अनकम्फर्टेबल फिलिंग ऑफ स्पिनिंग अराउंड अँड लुझिंग वन्स बॅलन्स. थोडंसं त्याला बॅलन्स, त्याचा जो संतुलन आहे तो बिघडल्यासारखा त्याला वाटायला लागलं होतं. एवढंच होतं, नाही तर बाकी त्याला आता थोडंसं उडायचं कसं हे माहीत झालेलं होतं. देन म्हणजे जसं काय तुम्ही सायकल वगैरे चालवायला घेतली तर सुरुवातीला डायरेक्टली आपण व्यवस्थित नाही चालवू शकणार. सुरुवातीला पडते की काय असं थोडंसं म्हणजे झिकझॅक होऊन जाईल, परंतु कालांतराने मात्र आपला बॅलन्स जो आहे तो आपल्याला परफेक्ट करता येईल आणि मग आपण चालवू शकतो. त्याप्रमाणे त्याचं होत आहे. देन ही फ्लॅप्ड हिज विंग्स वन्स अँड ही सोअर्ड अपवर्ड्स, आणि मग त्याने आपल्या पंखांची फडफड केली. पंखांची फडफड करता बरोबर त्याची झेप आणखी वर जाऊ लागली, हे त्याच्या लक्षात आलं. सोअर अपवर्ड्स, तो वर उडायला लागला. जसे जसे पंख फडफड करतोय तसा तसा तो वर सोरिंग करत आहे, हे त्याच्या लक्षात आलं. आणि म्हणून मग त्याला जो आनंद झाला तो आनंद, आणि त्याच्या त्या ऍक्टिव्हिटीमुळे त्याच्या आईला जो आनंद झाला तो आनंद या ठिकाणी खरंच म्हणजे उल्लेख करण्यासारखा आहे. तुम्ही केलेल्या कामाची जी पावती आहे ती म्हणजे तुम्हाला त्याच्याबद्दल मिळालेली शाबासकी. मग आता यानं जे काही केलं त्या कामाची शाबासकी, त्याने केलेल्या ऍक्टिव्हिटीची शाबासकी त्याची आई देत आहे. तिथेच ती होती, काय म्हणते, गा 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 काव कोल आ. आता ही एक तिची भाषा झाली. म्हणजे तिला हे म्हणायचं आहे की वा शाबास, शिकला तू, अरे वा छान केलंस, जमते तुझं, बरोबर आहे, तुझ्यानं होऊ शकते. अशा प्रकारे त्याला मोटिवेट करण्यासाठी, इन्स्पायर करण्यासाठी काहीतरी ती अशा प्रकारचे म्हणजे आवाज काढत आहे. हिज मदर शुप्ड पास्ट हिम, आणि त्याच्या मागे मागे त्याची आई सुद्धा उडायला लागली. हर विंग्स मेकिंग अ लाऊड नाईस, आणि जेव्हा त्याच्याबरोबर त्याच्या मागे मागे त्याची आई हळूहळू उडत आहे. जसं लहान बाळ चालायला लागलं की त्याच्याच चालीनं हळूहळू त्याच्याबरोबर त्याचे पॅरेंट्स चालायला लागतात. ते वेगानं चालले तर तो नाही चालू शकणार. आपण 9th क्लासमध्ये वॉक अ लिटिल स्लोअर ही पोएम शिकलो है ना. तर त्याप्रमाणे तो ज्या वेगानं उडत आहे किंवा ज्या रीतीनं तो उडत आहे त्याच वेगानं त्याला आधार देण्यासाठी म्हणून किंवा त्याला त्याचा उत्साह वाढवण्यासाठी म्हणून त्याची आई सुद्धा मागे मागे उडत आहे. आणि ती उडत असताना तिच्या पंखांचा आवाज त्या ठिकाणी लाऊड नाईस म्हणजे मोठा, तिचे पंख मोठे असल्यामुळे पंखांचा मोठा आवाज येतो आहे. ही अँसर्ड हर विथ अनादर स्क्रीम,
आणि मग त्याने त्याच्या आईने त्याची जी स्तुती केली त्याला प्रत्युत्तर त्याने अत्यंत मोठ्या आवाजात एक लाऊड स्क्रीम तयार म्हणजे काढून त्याने उत्तर दिली. देन हिज फादर फ्ल्यू ओव्हर हिम स्क्रीमिंग. आणि आतापर्यंत वडील तिकडे फक्त याचा नवल पाहत बसला होता, याच्या कुठल्याही गोष्टीकडे त्याने अटेन्शन केलं नव्हतं. आणि त्यामुळे आता हा कामाला लागल्यावर मात्र त्याचा वडील जो आहे म्हणजे जो मेल बर्ड आहे तो उडत त्याच्या जवळ आला आणि त्याच्या वरून उडत आहे. ही सॉ हिज 2 brothers अँड हिज सिस्टर फ्लाइंग अराउंड हिम कर्वर्टिंग अँड बँकिंग अँड सोअरिंग अँड डिविंग. आतापर्यंत त्याच्या बहीण भावांनी त्याच्याकडे लक्ष दिलेलं नव्हतं, वडिलांनी लक्ष दिलेलं नव्हतं, परंतु आता मात्र त्याचे वडील पण सोबतीला आलेले आहे. म्हणजे काय की कौन कहता है कि आसमान में छेद नहीं होता, जरा तब्येत से पत्थर उछालो तो यारो, है ना. म्हणजे तुम्ही जर एखादा प्रयत्न केलात तर पुरी कायनात तुम्हाला मदत करायला तयार असेल. तर त्याचप्रमाणे या ठिकाणी जेव्हा त्याने प्रयत्न केला तेव्हा त्याचे बहीण भाऊ सुद्धा जवळ आले, त्याची फॅमिली सुद्धा संपूर्ण म्हणजे पॅरेंट्स सुद्धा जवळ आहेत. आता त्याचे भाऊ काय करतात, बहीण काय करते पहा, ते सुद्धा त्याच्या सभोवताल उडत आहेत आणि काय करतायत, कर्वर्टिंग चा अर्थ होतो लिपिंग लाईक अ हॉर्स. जसा घोडा दुडक्या चालीनं धावतो त्याप्रमाणे ते त्याच्या सभोव म्हणजे बाजूला दुडक्या पद्धतीनं ते उडत आहेत. अँड बँकिंग अँड सोअरिंग अँड डिविंग. आणि उडत असताना खालीवर पंखांची ते म्हणजे फडफड करत आहेत आणि लगेच डिविंग पण करत आहेत. म्हणजे वर जातात खाली येतात, वर जातात खाली येतात, अशा प्रकारे त्यांचं सुरू आहे. पुढे हा बघा, आता ही याची फर्स्ट फ्लाईट या ठिकाणी दाखवलेली आहे. ह्या पक्ष्यानं कशा प्रकारे या ठिकाणी भरारी मारली ते या ठिकाणी दाखवलेलं आहे. बघा, हे पहिली त्याची फ्लाईट आहे, पहिली घेतलेली त्याची झेप आहे जी या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळते. पुढे बघा, देन ही कम्प्लिटली फॉरगॉट दॅट ही हॅड नॉट ऑलवेज बीन एबल टू फ्लाय. आता मात्र तो पूर्णपणे ही गोष्ट विसरूनच गेला की त्याला उडता येऊ शकणार नव्हते. आधी वाटत होतं त्याला की मी उडूच शकणार नाही, कोणालाही असंच वाटते की हे माझ्यानं होणार नाही, मी हे करू शकणार नाही, त्यालाही वाटत होतं. आता काही लोक असे असतात की तुमच्यानं म्हणजे तुम्ही करू शकत नाही, तुमच्यानं होणार नाही हे असं तुम्हाला वाटत असते, पण काही बाजूचे पण लोक म्हणतात की तुझ्यानं ते होणार नाही, तू ते करू शकणार नाही. म्हणजे याचा अर्थ तुम्हाला पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन त्या ठिकाणी मिळत नाही. पण तुम्हाला वाटते की मी करू शकत नाही, पण तुम्हाला जर कोणी गाईड करताय, तुम्हाला जर कोणी मोटिवेट करत आहे, इन्स्पायर्ड करत आहे की नाही होऊ शकते, तू करून तर बघ, एकदा कर, दोनदा कर, होणार आहे. तुम्ही ते मकडी पाहिलंय, मकडी त्याचं उदाहरण पहा, ती जाळं विणते, ते तुटलं तरी पुन्हा विणते, तुटलं तरी पुन्हा विणते, है ना. मुंगी पहा भिंतीवरती चढत असेल तर 10 वेळा खाली पडेल, 10 वेळा ती वर चढण्याचा प्रयत्न करेल. म्हणजे एक वेळा अनसक्सेस मिळाला म्हणून 1000 वेळा अनसक्सेस मिळते अशातला भाग नाही. फक्त एवढा आहे की तुम्हाला ते स्टार्ट करावं लागेल. स्टार्ट व्हेअर फ्रॉम यू आर. आपण मागील पाठात पाहिलेलं आहे की जिथे आहात तिथून सुरुवात करा. एकदा सुरुवात केली तर पुढे तुम्हाला मार्ग सापडत जातील. तर त्या पक्षानं जी काही सुरुवात केली त्यावरून त्याला कळलं की अरे मी तर उगीच म्हणत होतो की मला उडता येणार नाही, पण चला मला तर इथं उडता यायला लागलाय. आणि याचा त्याला एक आनंद, म्हणजे तुम्ही कुठलीही गोष्ट मिळवली की त्या मिळवल्याचा तुमच्या अचिव्हमेंटचा जो सॅटिस्फॅक्शन आणि जो एन्थुसियाझम तुमच्या मनात, उत्साह तुमच्या मनात निर्माण होईल, तो तुम्हाला पुढच्या कामासाठी खूप महत्वाचा ठरेल. अगदी सोपं जाईल पुढचं काम आणि पुढच्या कामामध्ये तुमचं मन सुद्धा लागणार आहे. अँड कमेंडेड हिमसेल्फ टू ड्यू अँड सोअर अँड कर्व सिंकिंग श्रीली. आणि त्याला असं आता वाटायला लागलं की तो स्वतःलाच आता तो सांगत आहे की अरे यार तू तर ड्यू करू शकतोस, आता म्हणजे खालीवर वर पण भरारी मारू शकतोस आणि खाली डिविंग पण करू शकतोस. अँड सोअर भरारी पण मारू शकतोस. कर्व म्हणजे मोड, म्हणजे उडता उडता लगेच पंखांची दिशा बदलवली की ते टर्न करू शकतात ना, तर मी टर्न पण करू शकतो. एक पंख खाली एक पंख वर अशा प्रकारे त्यांनी केले की ते टर्न करतात. अँड श्रिंकिंग सिली मेकिंग लाऊड क्राय, एक विशिष्ट प्रकारचा मोठा आवाज करत तो असं स्वतःच्या मनाला तो सांगत आहे की बा मी हे करू शकतो. ही वॉज नियर द सी नाऊ. आता तो उडायला लागला होता. आता तो खाली जेव्हा आला तेव्हा त्याच्या लक्षात आलं की ही वॉज नियर द सी नाऊ. आता तो समुद्राच्या जवळ आहे, म्हणजे समुद्राच्या पाण्याच्या जवळ पोहोचलेला आहे.
फ्लाइंग स्ट्रेट ओव्हर इट, आणि त्या पाण्यावरती तो आता सरळ उडत आहे. अथांग समुद्र आहे, विस्तीर्ण पसरलेला आहे, कुठेही उडला, कुणीकडेही गेला तरी काही तिथे अपघात, काही रस्ता नाही आहे की इकडे टर्न कर तिकडे टर्न कर सरळ जा. तो वाटेल तिकडे कोणीकडेही उडू शकत होता. आणि त्याच्यामुळे तो उडताना त्याने खाली पाहिलं, त्याच्या लक्षात आलं की आता माझ्या पोटाखाली काय आहे, एक विस्तीर्ण पसरलेला समुद्र आहे, पाणी आहे. फेसिंग स्ट्रेट आउट ओव्हर द ओशन, त्या समुद्रावरती, महासागरावरती पसरलेला जो पाणी आहे त्याला तो आता फेस करत आहे, म्हणजे तिथे तो उडत आहे. ही सा अ वास्ट ग्रीन सी बिनेथ हिम, त्याच्या पोटाखाली किंवा त्याच्या पायाखाली त्यांनी पाहिला की खूप मोठा विस्तीर्ण, वास्ट म्हणजे विस्तीर्ण असा खूप मोठा ग्रीन ग्रीन सी कसं म्हटलंय, कारण समुद्राचं पाणी जे असते ते निळं किंवा हिरवं दिसते ना, त्यामुळे त्या ठिकाणी त्याला ग्रीन सी म्हटलेलं आहे. बिनेथ हिम, बिनेथ म्हणजे अंडर, त्याच्या खाली. विथ लिटिल रिजेस मुव्हिंग ओव्हर इट अँड ही टर्न्ड हिज बीक साइडवेज अँड कॉड अम्युजिंगली, आणि मग तिथे उडत असताना त्याला हे सुद्धा दिसलं किंवा तिथे चेन्स ऑफ हिल्स म्हणजे टेकड्यांच्या शृंखला सुद्धा त्या ठिकाणी आहेत, म्हणजे मध्ये 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 भूभाग सुद्धा आहे आणि त्या टेकड्या सुद्धा त्याला, किंवा लाटांना सुद्धा म्हणू शकतो आपण. तर त्या लाटांचे त्याला टेकडीसारखा भाग त्याला तो सुद्धा वाटू शकते. आणि टर्न हिज बीक साइडवेज, आपली चोच तो आजूबाजूला वळवतो. अँड कॉड अम्युजली, आणि अत्यंत आनंदाने, प्रसन्न मनाने तो आवाज सुद्धा करतो. हिज पॅरेंट्स अँड हिज ब्रदर्स अँड सिस्टर्स हॅड लँडेड ऑन हिज ग्रीन फ्लोरिंग अहेड ऑफ हिम. आता त्याच्या पुढे ह्याचं उडणं सुरू आहे, त्याच्या पुढे त्याने पाहिलं की त्याचे पॅरेंट्स, आई वडील आणि त्याचे ब्रदर्स अँड सिस्टर ते लँडेड झालेले आहे, म्हणजे ते उतरलेले आहे जमिनीवरती. कुठे, सॉरी जमिनीवरती नाही, त्या हिरव्या पाण्यावरती, त्या समुद्राच्या पाण्यावरती ते उतरलेले आहेत. याला ते माहित नव्हतं की ते पाणी म्हणजे काय गोष्ट आहे, परंतु ते तिथे त्याला स्थिरावलेले दिसले. काय केलं त्याने, पुढे पहा. दे वेअर बिकनिंग टू हिम कॉलिंग श्रीली, आणि ते त्याला तिथे बोलवत आहेत, त्याला सिग्नल देत आहेत, इशारे करत आहेत की तू पण ये, आम्ही जसं इथे पाण्यावरती आहोत बसलेले, म्हणजे त्याला आपण पोहणे म्हणू, ते पोहत आहेत. पण त्याला ते काही माहित नव्हतं, उडणं काय ते आधी माहित नव्हतं, आता माहित झालं उडणं काय, उडायला लागला. आता पाण्यावर तरंगणं किंवा पोहणं काय हे त्याला माहित नाही आहे, म्हणून ते काय नेमकं करत आहेत हे त्याला कळलं नाही. त्याला असं वाटलं की ते कुठेतरी त्या सरफेसवरती बसलेले आहेत. ही ड्रॉप्ड हिज लेग्स टू स्टँड ऑन द ग्रीन सी. आता त्याला असं वाटलं की जसं मी त्या दगडावरती पायाच्या आधारे बसू शकतो पायावर, तसं त्याला वाटलं हा सरफेस म्हणजे हार्ड आहे असं वाटलं, आणि त्याच्यावरती मी पाय ठेवलो का मी उभा राहू शकतो असं वाटलं. तर त्याने आपले पाय त्या ग्रीन सी वरती ठेवले. हिज लेग्स सँक इन टू इट, आणि आता पाणी काही हार्ड नसते, तर त्याचे पाय जे होते ते पाण्यामध्ये डुबले, त्याचे पाय पाण्यामध्ये डुबले. त्याच्यामुळे काय झालं, ही स्क्रीम्ड विथ अ फ्राईट, अजून तो भीतीनं ओरडला. काय झालं बाबा, म्हणजे मी डुबतो की काय पाण्यामध्ये, कारण त्याला ते माहित नव्हतं की पाण्यामध्ये डुबू शकतो आपण किंवा आपले पाय पाण्यामध्ये रुततात. ही अटेम्प्टेड टू राईज अगेन फ्लॅपिंग हिज विंग्स, मग त्याने प्रयत्न केला आपले पंख फडफडून पुन्हा उडण्याचा, परंतु त्याच्या पंखात आता तेवढा जाण राहिलेला नव्हता, कारण तो भुकेलेला उपाशी होता. बट ही वॉज टायर्ड अँड वीक विथ हंगर अँड ही कुड नॉट राईज, परंतु तो भुकेनं आणि व्याकुळ झालेला होता आणि अशक्त झालेला होता, आणि त्याच्यामुळे तो कुड नॉट राईज म्हणजे तो वर उडू शकला नाही, म्हणजे तो आता त्या पाण्यावर आहे. एक्झॉस्टेड बाय द स्ट्रेन्स एक्झरसाइज, त्याचा आतापर्यंत जो काही त्याची धावपळ झाली होती किंवा त्याचा जो शारीरिक त्या ठिकाणी व्यायाम कसरत झालेली होती, त्या कसरतीने तो थकलेला होता. एक्झॉस्टेड म्हणजे विअर आउट, थकलेला होता. हिज फीट सँक इन टू द ग्रीन सी, आता त्याचे पाय मात्र त्या समुद्रामध्ये, म्हणजे त्या पाण्यामध्ये बुडायला लागले. आता पाय खाली बुडाले, पक्षी पाण्यामध्ये पोहतो तेव्हा काय होते, त्याचे पाय पाण्यामध्ये असतात आणि तो स्थिर आपल्याला त्या पाण्यावरती तरंगताना दिसतो, परंतु तो पोहत पुढे जातो कसा, आपल्याला त्या पक्षाकडे पाहिल्यावर वाटतं की हा तर काहीच नाही करत आहे, बस बसलेला आहे आणि पुढे जात आहे. पण नाही, तो वरून शांत दिसत असला तरी पाण्यामध्ये आतमध्ये त्याचे पाय मात्र सतत हलत असतात, दोन्ही पाय असे असे तो
मारत असतो, डिविंग करत असतो आणि त्याच्यामुळे तो पुढे जातो. म्हणजे शांत बसलेल्या बदकाकडे आपण, पाण्यामध्ये असलेल्या बदकाकडे आपण पाहिलं तर तो वरून शांत दिसेल, पण आतमध्ये त्याच्या पायांची जी धडपड सुरू असते तीच त्याला पुढे नेत असते. म्हणून तुमची जितकी धडपड राहील ती धडपड तुम्हाला पुढे नेईल. तर तो त्याचे पाय त्या पाण्यामध्ये डुबले. अँड देन हिज बिल्ली टच्ड इट. आणि मग त्या पाण्याला त्याच्या पोटाचा स्पर्श झाला. बिल्ली म्हणजे पोट. त्या पोटाचा स्पर्श झाला पाण्याला, म्हणजे पाण्यावर मग त्याचा शरीर, त्याचे पोट तरंगले. अँड ही सँक नो फर्दर. आणि मग तो आता अजून खाली काही बुडाला नाही. म्हणजे काय बुडाले, त्याचे फक्त पाय तेवढे बुडाले, बाकी संपूर्ण शरीर बुडालं नाही. म्हणजे कारण तो पोटाच्या आधारे आपल्या शरीराच्या, म्हणजे पोटाच्या आधारे आपले शरीर पाण्याच्या वर तो ठेवू शकला, कारण तो काही मग आतमध्ये बुडू शकला नाही किंवा बुडला नाही. ही वॉज फ्लोटिंग ऑन इट. तो आता त्या पाण्यावर तरंगत होता. अँड अराउंड हिम हिज फॅमिली वॉज स्क्रीमिंग. आणि त्याच्या सभोवताल आता त्याची संपूर्ण फॅमिली किंचाळत आहे, ओरडत आहे, त्याला शाबासकी देत आहे. एक अचिव्हमेंट त्याने काय केली होती की तो उडायला शिकला. दुसरी अचिव्हमेंट काय केली की तो आता पाण्यामध्ये पोहायला लागला. आता तिसरी अचिव्हमेंट तो सर्च करणार आहे काय, मासोळ्या कशा पकडायच्या. ते तिसरा लेसन. पहिला लेसन सक्सेसफुल झाला, दुसरा लेसन सक्सेसफुल झाला, तिसरा लेसन ऑटोमॅटिकली तो सक्सेसफुल तिथे होणारच आहे. तर त्याची ते प्रेझिंग करत आहेत, त्याला स्तुती करत आहेत. अँड देअर बिग्स वेअर ऑफरिंग हिम स्क्रॅप्स ऑफ डॉग फिश. आणि आतापर्यंत ज्या लोकांनी त्याला खायला एक तुकडा सुद्धा दिलेला नव्हता 24 तासापासून, ते आता मात्र त्याला आनंदाने घास भरवत आहेत. म्हणजे तुम्ही जे काही अचिव्हमेंट करत असाल त्याचा आनंद घरच्यांना किंवा इतरांना जो होतो त्याच्यामुळे ते स्तुती तर करतील. जसं पहा तुमचा रिझल्ट लागल्याच्या नंतर घरचे लोक तुम्हाला पेढा भरवतात, आहे की नाही. त्याप्रमाणे आता त्यांनी केलेल्या त्या अचिव्हमेंटमुळे आनंद वाटून त्याची फॅमिली आतापर्यंत त्याच्या पोटात असलेली भूक ते स्वतः आता शांत करत आहेत. आता त्यानं सध्या काही त्यानं कुठली मासोळी स्वतः पकडली नाही, त्यांनी पकडलेल्या मासोळ्या ते त्याला खाऊ घालत आहेत. ही हॅड मेड हिज फर्स्ट फ्लाईट. आणि अशा प्रकारे त्याने आपली ही पहिली झेप पूर्ण केलेली होती. यालाच म्हटलेलं आहे फर्स्ट फ्लाईट. हिज फर्स्ट फ्लाईट, त्याची पहिली झेप किंवा त्याची पहिली उडान. तर लक्षात ठेवा, आपण कुठल्याही गोष्टीला पहिल्यांदा आपण सुरुवात करत असू, आपल्याला ती कठीण जरी वाटत असली, पण आपण जर आपलं तन मन धन त्या ठिकाणी समर्पण केलं आणि त्या कामाला सुरुवात केली तर ते आपल्यासाठी सोपं जाऊ शकते आणि आपलं काम पूर्णत्वास जाऊ शकते. सो अतिशय मोटिवेशनल आणि इन्स्पायरेशनल असा हा धडा होता. तो मी माझ्या पद्धतीने एक्सप्लेन केला. आय होप की यू माइट हॅव अंडरस्टूड. तुम्हाला ते समजलं असेल, आणि समजलं असेल तर तुम्ही व्हिडिओला लाईक करा, बेल बटनला प्रेस करा. त्याच्यानंतर व्हिडिओला तुम्ही चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. आणि या लेसनवरती ज्या काही ऍक्टिव्हिटीज काढलेल्या आहेत त्या ऍक्टिव्हिटीजसाठी मला तुम्ही दिलेल्या नंबरवर फोन करू नका, व्हॉट्सअप करा. थँक यू व्हेरी मच.